रमा, अहो छोटे मालक तुम्ही काय करता इथं? तुमच्या मागे जे गुंड लागले होते ते तुम्हाला काही केलं नाही ना त्यांनी? अहो काय बोलताय तुम्ही? काय झालंय? आणि मी तर एकदम व्यवस्थित आहे. कोण आहे बाहेर? हरी, हे सगळं मुद्दामून केलंस ना? लोकांना त्रास कसा द्यायचा एवढंच तुझ्या डोक्यामध्ये चालू असतं. हा मोबाईल तू आतमध्ये ठेवला याचा अर्थ तुझ्या डोक्यामध्ये आधीच सगळं ठरलं होतं काय करायचंय ते. आवं नाही बाईसाहेब, घोड्याच्या खुगेराला बांधून फरफडत न्यायला पाहिजे तुला. अरे लुकतुक्या, अरे आमच्या घरामध्ये इतकी वर्ष काम करतोयस, आमच्या पैशावर तुझा संसार चालतो आणि आमच्याच जीवावर उठलाय. आवं बाईसाहेब, आवं म्या एक शब्द बोलू नकोस. आता 1 मिनिट सुद्धा मी तुला वाड्यावर थांबू देणार नाही. आवं बाईसाहेब, आवं असं काय करताय? म्या तुमच्या संघ छोट्या मालकांसंघ असं वागीन काय? हे ना समजा या रमामुळं, म्हणजे हिचं काहीतरी झेंगाट असणार म्हणून. हे काय झंगाट, काय झंगाट? हा, तोंडाला येईल ती बोलशील का? आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, वाड्यावर जायचं, सगळं सामान उचलायचं आणि निघायचं. परत जर का वाड्याच्या बाहेर दिसलास तर गावाच्या बाहेर काढी. चालण्यात रमे, हे समजा तुझ्यामुळे झालंय. या भोळ्या चेहऱ्या मागे जो काही चेहरा लपिवलायस ना तू, नाही टारा टारा फाडला तर माझं नाव हरिदा. डोळे कोणाला दाखवतो रे? डोळे कोणाला दाखवतो? चल निघ इकडून. ए रमे, नाही तुला या गावातून हाकलला ना तर हरी नाव नाही लावणार. हरी, आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. चल निघ. रमे, या प्रत्येक फटक्याचा जवाब तुला हरी देणार. तुला लय भोगायला लागणार बघ तू. अगं बाई ग, हरिदादा नाव तुम्ही? अहो मी ओळखलंच नाही हो तुम्हाला. अगं त्या दिवस आलतो ना तुला घरपर्यंत सोडाया. हा नाही, पण अशा अवतारात ओळखलंच नाही हो तुम्हाला. आणि मारलं का काय तुम्हाला? पण तुम्ही आता कसे दिसतायत माहितीये का? ते उधारी न चुकवणारे बेवडे असतात ना, तसे दिसतायत. ए, तुला म्या बेवडा दिसतोय? हा, उधारी करणारा दिसतोय तुला म्या? अहो नाही नाही, म्हणजे मी नाही म्हणत, पण ती माझी बहीण आहे ना, ती तुमच्याबद्दल मला काय काय सांगत असते माहितीये का? असं काय म्हणत असते ती? अहो इकडे या. ती रमा म्हणती तो हऱ्या आहे ना, हऱ्या 1 नंबरचा भामटा माणूस आहे, 1 नंबरचा बेअक्कल माणूस आहे. असं ती बोलती. ये हा. बस, आता तिचं नाव बी नाही घ्यायचं माझ्या मोर. हा, का तुम्हाला काय एवढा राग येतो? अशी अशी प्रकरण करते ना का त्याचा मागोवा बी लागू देत नाही. काय प्रकरण? तुम्हाला तिचं प्रकरण माहितीये का? अहो तुम्हाला माहिती असेल ना तर मला सांगा तुम्ही. जाऊ दे, तुला सांगून काय उपयोग आहे? मी माझं बघून घेतो. अहो हरी भाऊ, पण मला सांगून तर जा, तुम्ही कुठं चालले? आपण नंतर बोलूया. आई, राजकुमारला माहिती आहे सगळं. अहो माहितीये, पण आज केवढा मोठा बोबाटा होता राहिला प्रतापराव. तुम्ही दोघं किती मोठ्या संकटात पडला असता याची कल्पना आहे का तुम्हाला? जसं आम्हा दोघांना माहितीये तसं त्या हरीला आणि सुमीला पण संशय आलाय तुमच्यावर. ते मागच आहेत तुमच्या. अरे पण ऐकून तर घे. मी तुम्ही ऐका प्रतापराव, तो हरी आहे ना लय डेंजर माणूस आहे. इतकी वर्ष त्यानं तुमच्या घरात काम केलंय, त्याला सगळे अंडी पिल्ली काचे कोपचे माहिती आहेत. पण तू कधी बेसावध असताना पलटून वार करेल ना, हे तुम्हाला समजणार पण नाही. त्याच्या हाती कोलीतील असं वागू नका. रमाला तर बदनाम करीलच तो, पण तुम्हाला पण नाही सोडणार. बरोबर आहे तुझं राजकुमार. म्हणून तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय, जरा सांभाळून. नाही काय तुम्हाला भेटावं वाटत असेल, फिरायला जावं वाटत असेल, पण ही अशी आजूबाजूला बैसटलेली माणसं आहेत ना, त्यांच्यापासून जरा सांभाळू. राजकुमार तुझं बरोबर आहे, पण हे सगळं त्या हरीमुळेच आहे. त्यांनी प्लॅन केला आणि आम्ही अडकलो. तुम्ही दोघं जण हरीपासून जरा सावध राहा. प्रताप, तू आत्ता हरीला हकलवून दिलंयस, पण तो काय करेल ना त्याचा नेम नाही. मी लक्ष ठेवतो त्याच्याकडे. 1 मिनिट. हरीकडे आधी साधा मोबाईल होता, पण आपल्याकडे पूजा होती तेव्हा त्याच्याकडे कॅमेरावाला मोबाईल आला. पण कॅमेरावाला मोबाईल त्याच्याकडे आला कसा? म्हणजे हरी एकटा नाही, त्याच्यासोबत अजून कोणतरी आहे
जो आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो. हो प्रतापराव, त्या हारीला शोधा आधी आणि या सगळ्याच्या मागे कोणी ते बघा. जा लवकर आणि जरा जपून. चल. यो वाडा म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे, मंदिर. यो वाडा म्हणजे स्वर्ग आहे माझ्यासाठी. अहो रोजी रोटी आहे माझी. मी यो वाडा सोडून कुठं मी जाणार नाही. अरे कोण काढते तुला वाड्यातून? काय झालंय? अहो ताईसाहेब, मलाच माझं काय कळलं बघा. पण यात माझी काय बी चूक नसताना मला यात उगाच फसवलं जातंय. अहो यो वाडा सोडून मी जगूच शकत नाही. मी इथून कुठे बी जाणार नाही. अरे तू वेडा झालायस का? काय बोलतोयस हे सगळं? म्हणा मला येणा म्हणा, पागल म्हणा, पर जे सत्य आहे ना ते नाही बदलणार आहे. छोटे बालक मी यो वाडा सोडून नाही जाणार हो बालक. अरे मोबाईल दे. म्हणजे मगाशी ज्या मोबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप दाखवलीस ना, तोच मोबाईल. एक मिनिट हे काय चाललंय सगळं? काय बडबड करताय तुम्ही? कसला मोबाईल, कसला व्हिडिओ? तेजू, तू जरा थांब, मी तुला सगळं नंतर सांगते. हरी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मोबाईल दे. तुझ्याकडे साधा मोबाईल होता ना, मग हा स्मार्टफोन कुठून आला? ते मला माझ्या मित्राने दिलं आहे. मित्राने दिला? एवढा कुठला श्रीमंत मित्र आहे ज्याने तुला मोबाईल दिला? नाही सांगणार? ठीक आहे, नको सांगूस. समर शिर्के. हरी, तुझ्याकडे समरचा मोबाईल कसा? मी काय विचारते तुला? तुझ्याकडे समरचा मोबाईल कसा आला? ताईसाहेब, समरनी काय केलं हे तुला माहित असताना सुद्धा तू त्याला सामील झालास? नाही. अरे बघ, तू काय काय केलंस ना ते खरं खरं सांग, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. नाही. आवाज छोटे, मला तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझा समर शिर्केचा काही बी संबंध नाही हो. संबंध नाही? मग त्याचा मोबाईल तुझ्याकडे कसा आला? त्यांनी मला भेट म्हणून दिलाय. भेट दिला? तुझी आणि त्याची काय ओळख रे? आणि तू काहीच काम केलेलं नसताना अचानक तुला भेट कसा काय दिला? त्यांनी नवीन मोबाईल घेतला ना, म्हणून त्यांनी मला हे दिला. खोटं बोलतोय या सगळं. त्या समरच्या गुंडांनी मला किडनॅप करायचा प्रयत्न केला ना, तेव्हा यानेच माहिती दिली असणार आहे सगळी. अहो नाही ताईसाहेब. हरी, अजून किती खोटं बोलशील? काय काय ठरवलंयस तू करायचं? हा, कोणाकोणाशी हात मिळवणी केलीयस तू? अहो नाही बाईसाहेब, अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो ताईसाहेबांसोबत मी असं केव्हा वागन का? अहो तुमचं मीठ खाल्लंय ना. त्याच मिठाला जाग आणि खरं काय ते सांग. नाहीतर मग प्रतापनी जर काही केलं ना तर त्याला मी जबाबदार नाही. सांग ना तू, त्याचे कानाखाली दे ना. सांगतो छोटे बालक, सांगतो. अहो त्या दिवशी काय झालं, समर साहेब, नाही समर मला वाटत भेटला आणि म्हणलं की घरला कोण कोण आहे. मॅम म्हणलं की घरला तर कोणी बी नाही. फक्त तेजूताई साहेब आहेत. मी एवढं म्हणलं. मला वाटलं की त्यांचं काहीतरी काम असेल हो. पण एवढं काय होईल मला माहित नव्हतं. खरंच सांगतो मॅम, मी एवढंच सांगितलं. हे असं काही घडलेलं नाही. तू खोटं बोलतोय आणि ना तुझ्यासोबत खरं खोटं करायची माझी इच्छा सुद्धा नाही. हे बघ, मी तुला सरळ सरळ सांगतो, आता इथे एक क्षणही थांबायचं. चल निघ. नाही छोटे मला का असं करू नका हो. मला एकदा माफ करावं. पुण्यांदा असं नाही करणार. पुण्यांदा असं व्हायला तू इथे राहणारच नाहीयेस. आज जायचं, गप सगळं सामान बांधायचं आणि निघून जायचं. छोटे मला चालू पाड.
काय रमा मॅडम, झालं का तुझ्या मनासारखं झालं? हरिभाऊ तुम्ही अजून म्या इथंच हाय. आपली काय पैज लागली होती, म्या तुला या घरातून बाहेर काढणार आहे, तू नाही. बाईसाहेब, छोटे मालक, बाईसाहेब. पैसे छोटे मालक. ए तुला कोणाला बोलवायचंय ना ते बोलव. समजा गाव जरी गोळा केला ना तरी मला फरक नाही पडायचा. पण एक ध्यानात ठेव, म्या इथनं कुठं बी जाणार नाही आणि तुझ्यामुळे तर नाहीच नाही. रमा काय झालं? हरी, तू गेला नाहीस अजून? नाही. का? तुला काय सांगितलं होतं? वाड्याच्या बाहेर पुन्हा दिसता कामा नाही. छोटे मालक, आता ह्या इथून कुठे बी जाणार नाही. तू काय बोलतोस ते कळतंय का तुला? भाई हे बघा छोटे मालक, मला इथं मोठ्या मालकांनी कामावर ठेवलं होतं, तेव्हा तुम्ही कोणी बी मला कामावरून काढू शकत नाही. हा, आता मोठे मालक म्हणले तर ह्या जाईन इथून. हवं तर तुम्ही त्यांना फोन करा आणि सांगा की हरीला कामावरून काढून टाकतो. ते म्हणले तर मी इथून जाईन, नाही तर नाही जाणार. तुझी एवढी हिंमत? तुझा तर आता प्रताप, थांब जरा, शांत हो. त्याला विषय वाढवायचा आहे ना, त्याला रावसाहेबांचा आदेशच पाळायचा आहे ना. मग ठीक आहे, होऊ दे त्याच्या मनासारखं. आता रावसाहेबच ठरवतील त्याचं काय करायचंय ते. अगाई पण प्रताप, थांब. हरी, जोपर्यंत रावसाहेब घरी येत नाही तोपर्यंत घरामध्ये एक पाऊल ठेवायचं नाही. बाहेर थांबायचं. अगं ह्याला इथे ठेवणं म्हणजे अंगणात साप ठेवण्यासारखं आहे. रावसाहेबांना सुद्धा कळू दे ना त्यांचा लाडका हरी कसा आहे ते. इतकं सगळं होऊन सुद्धा आपण त्याला काहीच केलेलं नाहीये. आता रावसाहेब आल्यावर काय करतील ना त्याचा अंदाज नाहीये त्याला. काय हरी? अहो बाईसाहेब, म्या काही केलंच नाही तर म्या कशा पायी घाबरू. आणि तरी बी मालकांना वाटत असेल तर मग ते जी शिक्षा देतील ती मला मान्य आहे. माझे मायबाप आहेत ते. हे काही झालं ना तरी बाहेरच थांबायचं. होय, वारा पाऊस ऊन समजा सहन करण म्या, पर मोठ्या मालकांची वाट बघन म्या. आता तेच मला न्याय देतील. त्यांना कळू दे सत्य काय आहे ते. कसलं सत्य रे? कसलं सत्य? हेच का ह्यात माझी काय बी चूक नाही आहे. म्या जे पाहिलं ते मला पटलं नाही म्हणून मी असं वागलो. आता तेच काय ते न्याय देतील. वसुंधरा, झालं सगळं टेन्शन मध्ये का बघताय? मोठे मालक, मोठे मालक, मोठे मालक. काय रे, कुठे निघालास? मला गावात तुम्हाला सोडून नाही कुठे जाणार मोठे मालक. अहो या समजांनी म्हणून मला घराबाहेर काढलंय. बरं झालं तुम्ही आलात, माझं मायबाप. ए कुठे रे? काय झालं नीट सांग. मला कवा आता माझ्याच तोडून माझी कर्मकांडी काय सांगू तुम्हाला. तर मालक, त्याने मी खरं बोलतो, सत्याने वागतो ना, म्हणून हे सत्य माझ्या संग होत आहे. बघा, तुम्ही काय मला आत्ता नाही ओळखत. माझा बाबी तुमच्याकडे कामाला होता, तो मी तुमची चाकरी करायचंच की. तर माझा बा गेल्यावर ना इकडे कामाला आलो. मी इमाने इतबारी तुमची सेवा करतोच आहे की. म्या तुमचं मीठ खाल्लंय हो, पण यांचा काय बी विश्वास नाही. मला तुमच्यावरती विश्वास आहे. बघा आता तुम्हीच काय तो मला न्याय द्या मालक. अरे तू काय मी आले न्याय मागतोयस? काय झालं ते नीट कळलंच नाहीये मला अजून. काय झालंय? तुम्ही बाई साहेबांनाच विचारा काय झालंय ते. उगा लहान तोंडी मोठा घास न ग. बाई साहेब जे सांगतील त्याच्यावर तुम्ही ठरवा माझं काय करायचं ते.
वसुंधरा हा? मला बोलायचं आहे तुमचे. काय चाललंय घरामध्ये? नोकर माणसाने केवढा गोंधळ घालून ठेवलेला आहे. तुमचं लक्ष नाहीये घरामध्ये. आता मी घरी येऊन हे नोकर माणसांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसायचे? अहो चूक पूर्ण हरीची आहे आणि आता ती सगळ्यांच्या लक्षात आली आहे ना, म्हणून इतका कांगावा करतोय तो. खोट्या शब्दा घेतोय तुमची सहानुभूती मिळवायला. तर काय केलंय त्याने? रमावरती उगीच नाही नाही ते आरोप करतोय. काहीतरी कारण काढून तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. ती बिचारी सहन करतीये, पण तिने पण का सहन करायचं आणि किती? काय त्रास देतो? एकतर स्वतःची कामं त्याला करायला जमत नाही. एक काम दिलं तर ते 2-2 तास करत बसतो. फुकटचा पगार घेतो असं म्हटलं तरी चालेल ना. उगीच नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसत असतो. रमाच्या कामामध्ये ढवळाढवळ करत असतो तो. आधी तो असं कधीच वागला नव्हता. मग आता रमाबरोबर असं का वागतोय? तेच तर आम्हाला कळत नाहीये ना. नाही नाही, अरे हे मुद्दाम करणार नाही. त्या मुलीची पण काहीतरी चूक असणार. तुम्ही हरीवर अन्याय तर नाही करत आहेत ना? हो, हरीवरती कुठलाही अन्याय होत नाहीये. उलट त्यांनी जे केलंय ना त्याची शिक्षा दिली आहे मी त्याला. काय वाईट केलं त्याने? आपल्या तेजूला किडनॅप करणारा समर शिर्के होता आणि त्याला मदत करणारा आपल्याच घरातला एक माणूस होता. कोण? हरी. अहो अहो मला हे काय करताय? न्याय हवाय ना तुला? न्याय करून टाकतो तुझा. अहो मला, अहो यात माझी काय बी चुकलं. एक शब्द बोल नकोस. तेजूला पळवून नेण्यासाठी समरला मदत करत होतास ना? अहो ऐका तर माझं. तर बोललास ना इकडे मुर्दा पाडून टाकेन तुझा. अहो, मालक मी खरंच बोलतो. मी खरं बोलतो. मी मगाचीच बाई साहेबांना छोट्या मालकाला शब्द खरं सांगितलं. त्यांनी समर साहेबांनी मला फक्त विचारलं घरात कोण कोण आहे. मी म्हटलं फक्त ताई साहेब एकटे आहेत एवढंच मी सांगितलं. बघ म्हणजे हे सगळं होणार आहे तुला काहीच माहिती नव्हतं? आईच्या सांगतो मला यातलं काय भेटावलंय. अहो मला अजूनपर्यंत जर भनक लागली असती तर मी माझा जीव डोक्यात घालून ताईसाहेबांचा जीव वाचवला होता. खरंच सांगतो मला यातलं काय भेटावलंय. अहो माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तरी मी तुमचा विश्वास बसत नसेल तर मग मला मला गोळी मारा, ठार मारा, पण मला जे खरं आहे तेच राहणार आहे. तू जर खरं बोलतोयस तर मग खोटं कोण बोलतंय? बाईसाहेब? नाही नाही मला, अहो मी असं कसं बनलो? मी असं कसं बनल? अहो माझा जीव गेला तरी मी नाही बदलार. पण खरं सांगू का तू बसली हे समजा झालेलं ते या रमामुळे झालंय. अहो ही दिसभर बाईसाहेबांच्या कान भरत असते. हरी, असं काय केलं तिने? मालक अहो ह्यो समजा तिचाच प्लान आहे. वय वय हे समजा तिनंच घडवून आणलंय. ह्या रमाला ना म्या या घरात नकोच आहे. सारखा तिच्या डोळ्यात खुपसत असतो. मला घराबाहेर काढण्यासाठी लय डोकं चालवलं तिथं. बघा अहो नाही मालक, हे समजा खोटं बोलतायत. उलट हेच आले होते माझ्याकडं आणि म्हणे तुला 2 दिवसात बाहेर काढतो म्हणून. घर माझं, पगार मी देतोय आणि तुम्ही दोघं एकमेकांना घराबाहेर काढताय. काय चाललंय? नाही नाही मालक, अहो म्या सांगतो ना तुम्हासनी, मी हिला आपल्या शेतावरच्या घरावर पाठवलं होतं. म्हणजे बाईसाहेबांनी तसं सांगितलं होतं म्हणून मी तिला तिथं धाडलं. आणि तिथं जाऊन बघतो तर काय छोटे मालक आणि रमा दोघच होते तिथं.
म्हणजे छोटे मालक तिथं का गेले, त्यांना तिथं कोणी बोलावून घेतलं मला खरंच काय बी माहीत नाही. पण मालक याच्यातनं छोट्या मालकांची काय बी चूक नाही बघा. नाही म्हणजे हिनंच छोट्या मालकांना तिथं बोलावून घेतलं असणार आपल्या छोट्या मालकांचं नाव खराब व्हावं म्हणून, आणि त्यात मी बी फसलो. अहो नाही मालक, हे समजा खोटं आहे. हे सगळं खोटं आणि तू खरं बोलतेस. बोला रे पुढे. नाही म्हणजे मला हिच्यावर अगोदरपासूनच संशय होता, म्हणजे हिचं काहीतरी प्रकरण सुरू आहे म्हणून. मला वाटलं तोच असेल म्हणून मी बाहेरून कडी लावून घेतली आणि बाईसाहेबांना फोन केला. आता मला माहित नव्हतं की छोटे मालक तिकडं आतमध्ये आहेत, नाहीतर मी असं काही केलंच नसतो. खरं काय खोटं काय हे मी शोधून काढेनच, पण आज आत्ता या घरातून एकतर हरी तरी बाहेर जाईल किंवा रमा तरी.